महर्षी धोंडो केशव कर्वे, जन्म रत्नागिरी 18 एप्रिल 1858चा, मृत्यू 9 नोव्हेंबर 1962ला. 1942ला बनारस विद्यापीठात डी.लिट. पदवी घेतली. 1958ला भारतरत्न जन्मशताब्दीनिमित्त कर्वे यांना महर्षी ही पदवी जनतेने दिली. स्त्री शिक्षण ह्या त्यांच्या कार्यात केंद्रबिंदू. विधवा विवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले. संस्थात्मक योगदान. 1893ला विवाह उत्तेजक मंडळ. 1 जानेवारी 1899ला अनाथ बालिका आश्रम. 1907ला हिंगणे महिला विद्यालय. 1910ला निष्काम कर्मगट. 1916ला महिला विद्यापीठ पुणे. 1916ला महाराष्ट्र ग्रामीण शिक्षण मंडळ. 1 जानेवारी 1944ला समता संघ. 1945ला पुणे बालाध्ययन मंदिर. शिशुविवाह. 1948ला जाती निर्मूलन संघ. 1918ला पुणे कन्याशाळा. 1960ला सातारा बालमोहन मंदिर. वैशिष्ट्ये. मानवी समता मासिक होते. 1893ला विधवा पुनर्विवाह. 1894ला पुनर्विवाह उत्तेजक पुनर्विवाह मेळावा. 1915च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष. 1928ला आत्मवृत्ती या नावाचे आत्मचरित्र. जपानमधील पहिल्या महिला विद्यापीठाची माहिती देणारे पुरस्कार करून महिला विद्यापीठ स्थापन केला. अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार. आचार्य अत्रे. अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार. आचार्य अत्रे.